पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा आणि ऐतिहासिक तुरा रोवला जातोय। शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ही शंभू सृष्टी साकारली जाते आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य जगभर पोहोचवण्याचा उद्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बाळगला आणि याच उद्देशातून छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा साकारला जातोय। 100 फुटी हा पुतळा उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून तब्बल 48 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून मोशी इथल्या प्राधिकरणाच्या जागेत ही शंभू सृष्टी साकारली जाते आहे आणि त्याचं हे विहंगम दृश्य आपण या निमित्तानं पाहू शकतो। शिवभक्त शंभू भक्त या सर्वांना अवकाशातून दर्शन घडवण्याचा प्रयत्न एबीपी माझाकडून केला जातोय। हा महाराजांचा पुतळा जो आहे तो ब्रॉन्झ या धातूपासून उभारला जातोय। शंभूराजांची गाथा ऐकण्यासाठी 40 बाय 20 फूट एलईडी स्क्रीन, चलचित्र, प्रकाश योजना, शंभूराजांचे होलोग्राफिक प्रेझेंटेशन अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं इथं कंट्रोल रूम सुद्धा उभारले जाणार आहेत आणि पुतळ्याच्या आतमध्ये इथं लिफ्ट सुद्धा केली जाणार आहे आणि या लिफ्टच्या मार्फत या पुतळ्याचं सगळं मेंटेनन्स जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे। केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील शंभू भक्त शिवभक्त हे आता एकवटलेले आहेत। उद्या म्हणजे रविवारी दुपारी 3 वाजता ते या ठिकाणी येणार आहेत। 3000 ढोल, 1500 ताशे, 500 ध्वज असं एकत्रितरित्या इथं वादन केलं जाणार आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना एक ऐतिहासिक मानवंदना दिली जाणार आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। आणि यासोबतच बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।